तर चला सलामीची जोडी झाली रवाना. यस, ड्रेस कोड कंपल्सरी ड्रेसिंग आपला हा स्पर्धा नियम आहे. त्याच कारणास्तव भुसेगाव संघाला मात्र 2 धावसंख्येची पेनल्टी देण्यात आली आहे. 12वा खेळाडू आपण भिसेगाव संघाचा पाठवा. 12वा खेळाडू भिसेगाव टीम. साईनाथ आपण पाहतोय ऑन साईकला. नॉस्ट्राईक एंडला बॅट्समन अल्को आपण पाहतो. नॉस्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला साई साई आपण पाहतोय. साई बोराडे आपण पाहतोय. साई गेंडला नॉस्ट्राईक एंडला अल्को आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिला पिबनचं पहिलं षटक गोलंदाज अजय. पहिला गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टॅप केलेला चेंडू आपण पाहतो. हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका पाहतो आपण. इथे एकच सिंगल मात्र मिळली जाते. सिंगलच्या मदतीने श्री गणेशा खातं मात्र खुलं गेलंय. टीम आपण पाहतोय जांब भिसेगाव संघाचं. यस मनीष, चला आपण या. हा देखील लावल्या अपील पंचांकडे, लावल्या अपील पंचांकडे. परंतु सर्व ज्या वेळेस एकत्रित येऊन आपण अपील करतो ना, त्यावेळेस पंच देखील ती दाद देखील घेतात. परंतु पंचाने सांगितले लेग बाय शेक सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे. दोन धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. लेग बाय लेग सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. हा देखील बॅकफुट पंच खेचायचा होता. अलशालभूत नजरेने पाहत राहिले. परंतु इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने 2 धावा धाव फलकावरती पाहतो आपण. साई बोराडे असतील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला अल्को आपण पाहतोय. हा देखील असून एक त्याच पद्धतीचा चेंडू आपला पाहायला मिळाला. आणि हिथून देखील अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता पाहायला गेलं 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि अवघ्या 2 धावा धाव फलकावरती P1च्या पहिल्या षटकामध्ये. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा देखील ऑन साईडला आपण पाहतोय. लॉंगानला केली जाते फिल्डिंग. तत्पूर्वी ते देखील आला चेंडू निर्धावाने. निर्धावाच्या साह्याने धावफलक 2 अंकावरती आतापर्यंत स्थिरावलेत. पहिल्या चेंडूवरती आले एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती आले लागले एक 82 धाव आणि त्याच्यानंतर ते सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकत असताना अल्को आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला साई आपण पाहतोय. हा देखील उडवला चेंडू. क्षेत्रक्षे पोचतील का? पोचतायत आणि पकडली जाती असेल आणि संपवलाय बॅट्समन साई बोराडेचा इथे खेळ. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय रुपेश दादा कोंडे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत मात्र आपण पाहतोय शिवाजी दादा मिसाल यांचं देखील झालं आगमन.
शिवाजी दादा मिसाल आणि त्याचबरोबर आपण पाहतो रुपेश दादा कुंडे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करू आपण सहर्षपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रवी आलेत आणि नवीन बॅट्समन साईदा नितेश आपण पाहतो. हा देखील लाव उडली अपील पंचांकडे, लाव उडली अपील पंचांकडे. पंच मात्र दाटपेटात लावत असताना पाहतो आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे एक सिंगल मिल्ली जाती आहे आणि सिंगलच्या मदतीने 22ची आलेली एक धाव आणि 1च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 3 या धावसंख्येवरती. हा देखील टपकेला चेंडू. इथे मात्र अति घाईनं संकटात नाही. इथे देखील नितेश होईल बाद. अजून एक हादरा टीम आपण पाहतोय भिसेगाव संघाला. इथे देखील फिरून गेल्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, परंतु पंचाने इशारा दिला. वाईट चेंडूचा अभ्यंतरची एक सिंगल मात्र ॲड होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 6 या अंकावरती. धीम्या गतीचा चेंडू आपण पाहतोय. पिकअप शॉट आपल्याला बालमेला अलॉंग द कार्पेट नाही. इथे काऊ कॉर्नरला केली जाते फिल्डिंग. तत्पूर्वी एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 7 या अंकावरती. हा देखील चेंडू आपला बाल मिळतो. निर्धाव चेंडू सांगत आली आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वरती. जशी होईल तिसऱ्या ओव्हरला सुरुवात, तत्पूर्वी आपण एक सत्कार मात्र करून घेऊया. आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर, आपण पाहतो शिवाजी दादा मिसाल यांचा इथे सन्मान केला जातोय. तर केबलजी मोरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ असे मात्र शिवाजी दादा मिसाल यांचा शुभ सन्मान करायचं. मायाची शाल, सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे आठवण भेट सन्मान देऊन मात्र व्यासपीठावरती सन्मानित करायचं. कॅमेरामॅन लगे आपण चला इथे आपण सत्कार समारंभ आपण करूयात पूर्ण. आपण पाहतोय
शिवाजी दादा मिसाल यांचा मात्र इथे सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल कॅमेरा माणसाला आपण हे छायाचित्र कव्हर करा. आपण पाहू शकाल शिवाजी दादा मिसाल यांचा इथे सन्मान केला जातोय. धावसंख्या 4 ने वाढली जाते, जाऊन पोहोचेल 11 वरती. पहिल्या चेंडूवरती रोहित आलेत. रोहितने पहिल्या चेंडूवरती लगावलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकावरती. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार चढवायचा होता. इथे मिडॉनला केली जाते फिल्डिंग. एक सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 12 धावसंख्येवरती. बारा धावा फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. इतरे गेला हा जोड एक चेंडू, चांगल्या प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला. हा देखील चेंडू आला निर्धाव. अकुल पाहतो आपण वारंवार बीट होत असताना त्यापर्यंत 12 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली. देखील बॅटची लिडिंग एज सुरेख विकेट मैदानाच्या बाहेर. अकुल देखील आज सुद्धा ती 12 धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा आदरा टीम जांबे बेसेगाव संघाला. नवतरुण क्रीडा मंडळ कोशाणे यांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अद्यापर्यंत सार्थक अशी गोलंदाजी. निहाल हजारे मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. हा देखील आपण पाहतोय समोरून चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डिंग केली जाते. तत्पूर्वी एकच सिंगल डबलला आता प्राधान्य देणं अधिकतम महत्वाचं असेल. धावसंख्या 13 वरती. धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला. इथे एकच सिंगल मात्र पुनश्च मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 धावसंख्येवरती. षटक क्रमांक इथे 2 देखील संपलाय आणि 14 धावा फलकावरती. चौदा धावा फलकावरती. अजय भोसले आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हा देखील फिल्म घालण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा नाही. संपर्क पंच सांगतायत आउटसाइड लेग स्टिक. येस इथे आलाय चेंडू बाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोचली आहे ती 15 वरती. तर आपण गारपोली संघ कुठे जाऊ नका, लगे विनर वर्सेस विनर आपण मॅच खेळणार आहोत याची देखील नोंद घ्या. धावसंख्या 15 वरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 झाली सुरुवात. पहिला चेंडू आला सुमार. लोवर फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधोमध केली जाते फिल्डिंग चांगल्या दर्जाची. इथे सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट
आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 17 धावा फलकावरती. 17 धावा अजय भोसले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे आणि अद्यापर्यंत एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी राहिली आहे ती कोशाने संघाकडून. अजून एक सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने ड्राईव्हचा फटका. इथे एक सिंगल मात्र झाले वेगाने कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 वरती. पाहुणे देखील आता रजा घेत असताना आपण पाहतोय. धावसंख्या चावून पोहोचली आहे ती 18 वरती. 3.2 चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील वेगवान वेगवान चेंडू आणि इथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील होईल बाद. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. प्रतुल गेलेत आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 6व्या क्रमांकावरती गेलेत. हा देखील वेगवान चेंडू फक्त दिशा द्यायची होती. ब्लाइंड स्ट्रोक खेळताना आपला पाहायला मिळाले. हा देखील चेंडू आला निर्धाव आणि निर्धावाच्या सहाय्याने धावसंख्या 18 वरती अद्यापर्यंत स्थिरावली आहे. 18 धावा फलकावरती पाहतोय आपण. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आपण पाहू शकाल आता शेवटचे. हा देखील लोवर पुलटा चेंडू. इथे देखील धावचीची संधी आणि अजून एकदा आता देखील नेहालला परतावा लागेल. परतुल मात्र आता नॉस सायगेनला आपण पाहू शकाल. नेहाल मात्र बाद झालेत आता. शेवटचा अंतिम चेंडू 18 धाव फलकावरती. राज आपण पाहतो. राज मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती शेवटचा अंतिम चेंडू. शेवट गोड होईल का? राजच्या बॅटमधून षटकार येईल का हे अपेक्षित असेल. आलाय 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 फटका आता फसलाय. यस छत्रशी राऊंड शेर पकडली जाते शेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. म्हणजे आता येणारे 24 चेंडू 19 धावसंख्येची नव्हे 2 धावसंख्येची पॅनल्टी ती मायनस देखील केली जाईल. म्हणजे 16 धावा फलकावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज मात्र असणारी विजयासाठी टीम कोशाने संघाला. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये बाहेर या. कोशाने संघाने दाखल देखील व्हा जांबे बेसेगाव संघ.
चला बॅट्समॅन एंटर करा मैदानाच्या आतमध्ये. कोशाने संघ लगेच चला फिल्डिंग लावून घ्या. जॉम्बे बेसेगाव संघ. चला चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर स्पीडअप करा. पंच देखील चला. आपण पंच कुठे राहिले? पंच सुनील सर चला. ओ सुनील सर चला की. संदेश ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला रबी आहेत. गोलंदाजी मार्क वरती अमित आपण पाहतोय. पहिला चेंडू फुल टॉस आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट नाही वाईडेस्ट लॉंगनला. इथे झाली आहे फिल्डिंग दर्जेदार. एकच सिंगल मात्र मिळालेली सिंगल संपत होतं. श्री गणेश खाते ओपन केलंय. 17 धावसंख्येचा पाठला करायचा आहे टीम कोशाने संघाला. पहिल्या चेंडूवरती मिळालेली सिंगल. नो चेंडूचा इशारा पंचांचा. आणि ह्याच्यावरती चेंडू चाललाय बॅकवर्डला. इथे चौकार 4+1 अशा 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये टीम आपण पाहायला मिळतोय. कोशाने संघाला 6 धावा धाव फलकावरती. अजून 11 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू फ्रीड्स आपण पाहू शकाल. विनर वर्सेस विनर नस मॅच. त्याच्यानंतर पोही आणि अंबिवली या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतला तिसरा सामना. यास बैठक शॉट लगवायचा होता. इथे मात्र बैठक शॉट लगवलाय. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 त्या अंकावरती. 7 धावा धाव फलकावरती. हा देखील एवढा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 17ची गरज असताना सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं असेल. आता अमित पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. हा देखील चेंडू आलाय. निर्धाव संदेश ठोंबरे आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला. टॅपकरला चेंडू आपण पाहतोय. यस थोडं फंबल झालंय. तिथं स्किड झाले आणि त्याच्यानंतर फेके देखील खराब. एक सिंगलच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती. अजून पाहायला गेलं तर 9 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. 17चं मापक 1.25. लोपर फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला बी शेप मध्ये पुनश्च. इथे मात्र 30 सर्कल चेंडू बी नेहालने अडवण्यामध्ये यश मिळालंय. इथं सिंगलच्या मदतीनं 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय.
9 धावा धाव फलकावरती. आपला बालमधला षटक क्रमांक पहिलं संपलं. साई आले आता गोलंदाजी मार्क वरती. पंच 2 मिनिटं थांबा थांबा पंच. एक चेंडू बाकी असेल अजून. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. पहिला चेंडू सिंगल आले, दुसरा चेंडू नो आला, तिसरा चेंडू सिंगल आली, चौथा चेंडू डॉट आला, पाचवा चेंडू देखील सिंगल आली, सहावा चेंडू सिंगल आली. टोटल धावा धाव फलकावरती झाल्या त्या 9. म्हणजे 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हुशार आहेत आमचे, हुशार आहेत आपण पाहू शकाल. हा देखील बॅटची लिंगेज घेतली आहे. चेंडू चालला लॉंग स्टॉप कडे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? अडवण्यामध्ये यश देखील मिळालंय. शेवटच्या क्षणाला स्टॉप केलाय. तिसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न आणि इथे 3 धावसंख्या पूर्ण देखील झाली आहे. आणि 3च्या मदतीने षटक क्रमांक 3 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपलं आहे. आणि षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावसंख्या चावून पोहोचली आहे ती 12 वरती. म्हणजे आता इथून 5 धावसंख्येची मात्र नितांत गरज असेल. इथे देखील आले सिंगल. आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले साई बोराडे आपण पाहतोय. आणि इथे सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 वरती. हा देखील आलाय चेंडू खराब. आणि ह्याच्यावरती आला व्हाईट +4 म्हणजे विजयी करा पाहायला भेटत आहे. षटक मॅच फिनिश झाली आहे. मॅच फिनिश झाली आहे. टोटल धावा 19 धावा धाव फलकावरती. मॅच झाली आहे फिनिश. इथून जिंकला गेला आहे तो कोशाडे संघ. चला लगेच कोशाडे संघाचा करणार आणि घारपोली टीमचा करणार. आपण टॉस साठी लगेचच या. आणि या सामन्याचा मारतो मॅच ज्याने पॉवर प्लेचं षटक फेकलं. अवघ्या 2 धाबा खर्च करत आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला तो अजय ठरला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. चला अजय आपण या. आणि टॉस साठी देखील एक बॅट्समन आपण फिल्डर या. संदेशी मोरे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण करू मनापासून सहर्ष स्वागत.